देवाच्या देवळात कोण ग उभी, हे काय कोणते भजन आहे? देवाच्या देवळात कोण ग उभी, मळवट भरते मी आई उभी न जगदंबा, अग दर्शन दे ग मला न थांबू कुठवरी. आता तुम्ही ग जगदंबाचं म्हणत होत्या पण ऐकणारा मळ्यात गेला ना, बरोबर आहे का नाही? म्हणून भगवंताचे एवढे सुंदर सुंदर ज्ञानोबा आहे तुकोबा. एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवूनी कटीओ, असे भजन म्हणा महाराज. नाही तर एवढं अवघड झालंय भजनाचं महाराज. त्या बिचाऱ्या माय मावल्या तर काय म्हणतील काही सांगता येत नाही. चांदन कशाचं चांदन कुठलं काय काही म्हणतात महाराज, जे वाटल ते म्हणतात. हो चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, बांधोनिया देती यमाची हाती, भूषणे हे घेती काढोनिया, बांधोनिया देती यमाची हाती, भूषण हे घेती काढोनिया, बांधोनिया देती यमाची हाती, भूषणे हे घेती काढोनिया. अहो कितीही प्रिय व्यक्ती असू द्या, कोणी असू द्या, ह्या माझ्या मायमावल्या तर एवढ्या हुशार आहे हो. अहो रडता रडता हातावर पदर टाकून हातात अंगठ्या काढतात हो या. नेम आहे माझा. मी 2001 ला आळंदीला आलो होतो, 2 ला. घरची परिस्थिती थोडी नाजूकच होती. मग आमच्या गावामध्ये एक पाटील समाजाचा माणूस होता, खूप चांगला श्रीमंत होता तो. जुना म्हातारा होता, हे मिशा बिशा एकदम जोरदार, आणि त्याला गायन आणि पकवास खूप आवडायचा माझा. मग माझी घरची परिस्थिती नाजूक असल्यामुळे तो मला काय करायचा, महिन्याला 100 रुपये मनी ऑर्डर पाठवायचा. खूप प्रेम होतं. मला तो म्हणायचा, आपल्या गावात कोणी महाराज झाला नाही, तू चांगला गायक हो, चांगला वादक हो, चांगला कीर्तनकार हो. लय प्रेम करायचं म्हातारा. घरी गेलं की ते एकटंच भजन म्हणायला लावायचं. आणि जाडं जुडं म्हातार होतं, 90-95 किलोचं वजन. हे जुने लोक गळ्या कानामध्ये बाळ्या घालायचे बघा. अजून सुद्धा काही जुने लोक पहा, त्यांच्या कानामध्ये हे 1-1, 1.5 तोळ्याच्या बाळ्या राहत होत्या. आणि तब्येत जास्त असल्यामुळे हृदयविकाराचा झटका आला आणि म्हातारं गेलं. पोरांनी मला फोन केला, म्हणे दादा बाबा मरण पावले, उद्या सकाळी 10 वाजता त्यांच्या अंत्ययात्रा आहे, तुला यावं लागतं. मी रात्रीची गाडी केली, सकाळी 6 वाजता उतरलो. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये एक नेम आहे गड्यांनो, आंघोळीसाठी ज्यावेळेस आपण एखाद्या मेलेल्या माणसाला बाजीवर घेऊन येतो आणि नंतर त्याला घरात नाही नेत, त्याला कशावर बांधतो, ताटीवर बांधतो. 10 वाजले, सगळे पोरं गडबड करायला लागले, अहो चला पाहुणे मंडळी आले, महाराज सुद्धा आलाय, चला उरका, वेळ नका लावू. आणि म्हातारी रडत होती. म्हातारी विचार करू लागली, बाई आता जर म्हाताऱ्याला आंघोळीला बाहेर नेलं तर म्हाताऱ्याला परत घरात आणणार नाही. आणि या रडण्याच्या भानगडीत पोरायला म्हाताऱ्याच्या कानातल्या बाळ्या काढायचं ध्यानच नाही राहिलं ना. रडता रडता एवढ्या हुशार आहे महाराज महिला मंडळी, यांच्यासारखं हुशार जगामध्ये कोणीच नाही महाराज. म्हातारीने लगेच सुरू केलं, इतक्या हुशार आहे, कुठून काय करतील काही सांगता येत नाही. माझ्याकडे पाहिली आणि म्हातारी जोऱ्या जोऱ्यात रडायला लागली. मालक तुमचा मिशा. आता ती एवढी बेसूर ना, ती एवढी स्वरात नव्हती गात, पण मी एवढं बेसूर कसं म्हणू महाराज, मला नाही जमणार ना ते. हो मालक तुमचा मिशा. मिशावर थांबाव ना म्हातारीनं. म्हातारी आलीच बाबा कानाकडं. हो मालक तुमच्या कानातल्या बाळ्या. बाळ्या म्हणल्याबरोबर पोराची टूप पेटली. अरे जसं पोरग आत गेलं, आडकीत ताणला, कट दिशी म्हाताऱ्याच्या कानातल्या बाळ्या काढून घेतल्या. हे मी शपक नाही बोलत. तुकोबराय सावकार होते, पण तुमच्या आणि माझ्यासारखे हलकट सावकार नव्हते. 5 रुपये 3 रुपये 10 रुपये टक्क्यावाले नव्हते. लोकांना देऊन टाकलं. लोकांची परिस्थिती नाजूक होती, परत लोकांनी देण्याची काही इच्छा केली नाहीये. तुकोबरायांनी जेवढ्या वह्या घेतल्या तेवढ्या वह्या कुठं नेऊन टाकल्या, इंद्रायणी डोहामध्ये नेऊन टाकल्या. काय परिस्थिती माझ्या तुकोबरायची महाराज वर्णन करतात. दुष्काळे आटीला. आवाज लयच हे झाला होता, व्यवस्थित करा. द्रव्यनेला मान श्री एकनन करता मेली.
दुष्काळे अटीला वेनेला मान श्री एक अन्न करता मेली. अरे गावची पाटीलकी गेली म्हणून दुःख नाही वाटलं तुकोबरायला. पाटीलकीही गेली, शावकारकीही गेली, अहो गावातला मानही गेला, गावातलं धनही गेलं. एवढंच नाहीये, जगद्गुरु तुकोबरायची पत्नी अन्न करता मरण पावली. आणि अन्न करता मरण पावल्यानंतर 4092 अभंग तुमच्याने माझ्या हातामध्ये मायबाप, पण एक अभंग असा दाखवा की जगद्गुरु तुकोबराने आपल्या संसाराचं कारण देवा पुढं मांडलं. अजिबात नाही. उलट तुकोबरायचं अंतकरण किती सुंदर आहे पहा. ज्या महात्म्याचं गावची शावकारकी गेल्यानंतर देवाला सांगतात, देवा बरं झालं बरं. खरं वाटतं असं. अहो साधं एखाद्या सप्त्यातलं कीर्तन रद्द झालं तर माणसाला वर्षभर करमत नाही हो. आपल्याला वाटतं काही जणू काही आपल्या बापाची जागीरदारीच येतो सप्ताह म्हणजे, बरोबर आहे का नाही. एखाद्या सप्त्यात आपल्याला चाल जर नाही म्हणली तर महिनाभर करमत नाही. लोक म्हणतात अहो त्या महाराजाने त्या कार्यकर्त्यांनी मला साधी चाल म्हणू दिली नाही. अहो तुकोबरायची शावकारकी गेली तरी देवा बरं झालं. एवढंच नाही, बायको अन्न करता मिली तरी तुकोबराने तक्रार केली संसाराविषयी. संसाराच्या तापे तापलो मी देवा करिता या सेवा कुटुंबाची. का जगद्गुरु तुकोबरायचा जन्म हा संसारासाठी झालाच नव्हता. जगद्गुरु तुकोबरायचा जन्म हा परमार्थासाठी झालेला होता. आणि तुकोबरायची ती परिस्थिती ज्यावेळेस माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानावर गेली. राजे होते माझे छत्रपती शिवाजी महाराज. या महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक होते माझे छत्रपती शिवाजी महाराज. आणि तुकोबरायची परिस्थिती ज्यावेळेस माझ्या छत्रपतीच्या कानावर गेली, छत्रपतीला वाईट वाटलं. मी ज्या महात्म्याचा शिष्य आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु जर कोण असतील तर ते फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण आहे? तुकोबराय आहे. याच्यावरही वाद आपल्याला करायचा नाहीये. आता दत्तात्रयाने 24 गुरु केले, छत्रपतीचे 2-4 झाले तर आपल्याचं काही बिघडत नाहीये. जो जयाचा घेत लागून तो गुरु केला मी जाण. दत्तात्रयाने 24 गुरु केले, मग छत्रपतीचे 4-5 असणं काही जास्त वावगस होणार नाहीये. पण तुकोबरायला गुरु आपण का मानायचं? गाथ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना जो उपदेश केलेला आहे ते प्रमाण आपल्याला सापडतात. म्हणून आपण पहिलं प्राधान्य वारकऱ्यांनी तुकोबरायला दिलं पाहिजे. राजे माझ्या गुरूंची परिस्थिती नाजूक आहे म्हणून काही कार्टुनांना बोलवलं, सेवकांना बोलवलं आणि सांगितलं हे बघा हे काही दिवट्या छत्री वगैरे हिने माणिक मोती घेऊन जा. काही 10-5 सेवकाजवळ सगळं ऐश्वर्य दिलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना तुकोबरायकडे पाठवलं. तुकोबरायकडे ते सर्व घेऊन आल्यानंतर तुकोबरायला त्यांनी नमस्कार केला. महाराज जय हरी. छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला पाठवलंय. कशासाठी पाठवलं? हे सोने हिरे माणिक मोती घोडे वगैरे हे सर्व तुमच्यासाठी पाठवलं. तुकोबराय हसले. याची आम्हाला गरज नाही ना. का? जगद्गुरु तुकोबरायचा एक अभंग आहे गाथ्यामध्ये. आणि कन लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. आणि कन लगे माईक पदार्थ. भगवंता तू सोडून आम्हाला दुसरं काहीच नको. आणि कन लगे न लगे मुक्ती आणि संत संग दे सदा. जगद्गुरु तुकोबराय जसे उठले तसे पांडुरंगाकडे गेले आणि पांडुरंगासोबत तुकोबराय काय करू लागले? भांडण करू लागले. देवा जी अपेक्षा आमच्या अंतकरणामध्ये ती तू पूर्ण केली पाहिजे. जी इच्छा आम्हाला नाही ते आमच्या समोर का आणतो? कारण तुझा नेम आहे मनाचे संकल्प पावविल जरी राहे बुद्धी याचे पायी. मनात आमच्या काय आहे हे तुला न मागता कळतं का? न सांगता तुम्हा कळो येते अंतर. विश्वी विश्वंभर परिहार चीन लगे. न सांगता जर तुला सगळ्या गोष्टी कळतात देवा तर हे का आमच्या समोर आणलंय तू? याची गरज नाहीये. मग तुकोबरायचं आणि देवाचं भांडण झालंय. भांडणाचे अभंग जे महाराज गाथ्यामध्ये. आमुची अभावे तुझं देवपण ते का विसरून राहिलासी. चळण वळण सेवकाच्या बळे निर्गुणाच्या मुळे सांभाळावे. समर्थासी नाही उपकार स्मरण दिले आठवण वाचून या. काय अपेक्षा आहे तुकोबरायची? तू का म्हणे आता आलो खांडावरी प्रेम देऊनी हरी बुजवावे. काहीच अपेक्षा नाहीये. गवळणींनी ज्या ज्या वेळेस देवाकडे तक्रार केली ना महाराज
हीच केली. गवळणीला काहीच गरज नव्हती बाकीच्या गोष्टीची. एक गवळण तर देवाकडे गेली, देवा याचे लागी वो केले नानायाग, याचे लागी वो ते जियेले भोग, याचे लागी वो अष्टांगादी योग, याचे लागी वो या विषयाचा त्याग. एका जन्मात नाही, मागे बहुत जन्मी हेची करीत आलो. अरे देवाची भूमिका, देवाच्या बाबतीत साधू संतांची जी भूमिका आहे ती फक्त देवच आहे. दुसरी भूमिका साधू संतांनी कधी देवासमोर मांडली नाहीये. त्या सेवकाकडे गेले आणि त्या सेवकाला तुकोबराय सांगू लागले, तुमच्या राजाला कसं कळलं आमचं सुख याच्यात आहे म्हणून? बरोबर आहे का नाही? तुमच्या राजांना हे कसं कळालं की माझं सुख या सोन्यामध्ये आहे? अजिबात नाहीये. सोन्याला आम्ही काय किंमत द्यायची? संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत हा पुण्य धर्म केला. अहो संसारावर तुळशीपत्र ठेवणारे लोक आहे आम्ही, आणि या दिवटे छत्रे घोडे याच्यात आम्हाला काही रस नाहीये. पण तुम्ही घेऊन आले ना, तुमच्या राजांना जाऊन सांगा. खरं सांगा, एखाद्या आमदारानं जर एखादा चेक पाठवला असता आणि एखाद्या महाराजांना सांगितलं असतं, महाराज तुमचं कीर्तन ऐकून आम्ही खूप प्रभावित झालो, हा चेक तुमच्याकडे ठेवा. खरं सांगा, त्या महाराजाने तो परत पाठवला असता का खिशात घातला असता हो? म्हणून महाराज लय झाले, तुकाराम महाराज एकच आहे. महाराज भरपूर झाले ना, ढिगानं महाराज नाही, महाराज किलोनं भेटतील. आता तर एवढं संप्रदायाचं अवघड झालं महाराज. पूर्वी लोक आळंदीला यायचे, सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये अध्ययन करायचे, मग कीर्तन करायचे. आता तर एवढं अवघड झालं, शिक्षेस रिटायर्ड झाला तरी कीर्तनकार व्हायला लागला. हे जेवढे नोकरीवाले लोक आहेत त्यांनी सगळं सोडून दिलं, डायरेक्ट त्यांना फक्त कीर्तनच आवडायला लागलं. टाळ नको, दिंडी नको, काहीच नको. आलं की त्याला असं वाटतं कंबर बांधून तुकाराम महाराज काय म्हणतात, काय डोंबलं तुकाराम महाराज म्हणणारे. काही अभ्यास नाही, काही सेवा नाही, काहीच नाही. एवढ्या सहज कसं जमल महाराज? तुकोबरायाने सांगितलं, हो तुमच्या राजाला जाऊन सांगा, आम्ही लोक कसे आहोत, मुंगी आणि राव, आम्हा सारिखाची जीव का भाव, जीव मुंगी आणि राव आम्हा सारिखाची जीव, आम्हाला काही कशात पडलेलं नाहीये. पण तुकाराय त्या सेवकांना सांगतात, हो बाबांनो जाऊन सांगा तुमच्या छत्रपतींना, आम्ही तेने सुखी, आम्ही कशानं सुखी होणार आहोत? म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. बाकीच्या गोष्टीला साधू संतांनी जीवनामध्ये प्राधान्य दिलं नाहीये. सोने रूपे आमा मृत्तिके समान, माणिक पाषाण खडे जैसे, माणिक पाषाण खडे जैसे, सोने रूपे आम्हा मृत्तिके समान. वारकरी संप्रदायाच्या प्रचारकांनी फक्त साधू संतांना गरीब ठरवलंय महाराज, नाही तर साधू संतांसारखे श्रीमंत या जगामध्ये दुसरे कोणीच नाहीये. मी ज्या ज्या संतांचं नाव सांगतो त्या त्या संतांची श्रीमंती तुम्हाला सांगतो. पहिलं सर्वात ऐश्वर्य संपन्न संत होते माझे नाथबाबा. काय त्यांचं वर्णन करायचं? सकळ संता माझी राजा, स्वामी एकनाथ माझा. दररोज पांडुरंगाला पुरणपोळीचा नैवेद्य देऊन. गरीब कसे असतील महाराज? जो कीर्तनाला येईल त्याला पावशेर साखर होती. तुम्ही म्हणसाल तुम्ही सुरू करू, आम्ही सुरू करू, मग पहिले कुंटल तुम्ही जमा करा आमच्याकडे. बरोबर आहे का नाही? नाथ बाबा होते, आपल्याला कसं जमत? काही लोक म्हणतील नामदेवराय गरीब होते. कसे गरीब राहतील महाराज? अरे परिसा भागवतांची कथा सर्व मंडळीला ज्ञात आहे. परिसा भागवताच्या पत्नीने नामदेवरायांच्या पत्नीला तो परीस दिला. सांगितलं, बाई तुझ्या घरची परिस्थिती नाजूक आहे, माझा नवरा येण्याच्या आत घरामध्ये जेवढं लोखंड आहे त्याला हा परीस लाव, सोनं होऊन जाईल. परिसाचा स्वभाव आहे, परिसानं लोखंडाला स्पर्श केलं की लोखंडाचं काय होतं? सोनं होतं. आता महिला मंडळीला सोनं किती आवडतं हे आपण कसं सांगायचं? ज्या दिवशी आपण बाई होऊ त्या दिवशीच कळेल, तसं कळणार नाहीये. अख्खं घर नामदेवरायच्या पत्नीने सोन्याचं केलं. नामदेवराय आले आणि हे पाहिल्यानंतर नामदेवरायला दुःख झालं. माझी तर झोपडी होती, सोनं कसं झालं? बायको सांगू लागली, मालक माझी मैत्रीने परिसा भागवताची पत्नी, तिने सांगितलं तुमची घरची परिस्थिती नाजूक आहे, हा परीस घ्या आणि घरामध्ये जेवढं काही लोखंड आहे तेवढं सोनं करून घ्या. कुठे तो परीस? तो परीस नामदेवरायाने हातात घेतला आणि त्या परीस काय केला? चंद्रभागेच्या वाळवंटात फेकून दिला. आता भलं करण्यासाठी परीस दिला होता का ग बाई? परीस दिला होता तुला, परीस कुठे आहे? रडायला लागली नामदेवरायाची पत्नी. बाई
माझ्या नवऱ्याने तो परीस घेतला आणि कुठं फेकला, चंद्रभागेच्या वाळवंटात फेकून दिला. परिसा भागवत आले, नामदेवराय तुमचं चांगलं व्हावं यासाठी माझ्या पत्नीने तुम्हाला परीस दिला आणि तुम्ही माझा परीस, मला परीस पाहिजेत. नामदेवरायने परिसा भागवतांचा हात धरला आणि चंद्रभागेच्या वाळवंटात घेऊन गेले. कुठे घेऊन गेले? चंद्रभागेच्या वाळवंटात. आणि चंद्रभागेच्या वाळवंटात घेऊन गेल्यानंतर नामदेवरायने चंद्रभागेमध्ये हात घातला आणि हातामध्ये जशी वाळू आली, सांगितलं तुम्हाला कोणता परिस आहे तुमचा घेऊन टाका. मला उदाहरण जास्त पटवायचं नाही, तुम्हाला एवढंच सांगायचं, परिसाचा स्पर्श लोखंडाला झाला की लोखंडाचं सोनं होतं. हा जसा परिसाचा गुण आहे. पण नामदेवरायचं चरित्र पहा, नामदेवरायचे सजीव हात ज्या निर्जीव वाळूला लागली ती वाळू सुद्धा परीस होती. आणि काय साधू संतांना अख्खं वाळवंटच परीस करून टाकलं. होई नामदेवरायची शक्ती. पहिली शक्ती नाथबाबाची सांगितली, दुसरी शक्ती नामदेवरायची. आणि ज्ञानोबरायच्या शक्तीचं वर्णन तर आपण दररोजच पाहतो. जयाची हे द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले. आणि तुकोबरायचं काय वर्णन करायचं. अरे महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज या महात्म्याचा शिष्य असेल, त्या महात्म्याकडे कसली गरिबी महाराज. साधू संत आपण गरीब समजतो, अजिबात नाहीये. अरे ज्ञानोबराय तुकोबरायच्या 2-2, 4-4 अभंगावर बोलणारे कीर्तनकार जर 50-50 लाखाच्या गाडीत फिरत असेल तर साधू संत गरीब मानायचे तरी कसे, हा मोठा प्रश्न. राजयाची कांता काय भिक मागे, मनाची आजोगे सिद्धी पाव. पण साधू संतांचं सुख याच्यामध्ये नाहीये. साधू संतांचं सुख फक्त भगवंतामध्ये आहे. म्हणून तुकोबरायने सांगितलं, आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल, तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. मग तुकोबराय सांगतात, तुमचे एरवित धन ते मज मृत्तिके समान. मातीमध्ये धनामध्ये आम्हाला काही जास्त फरक कळत नाहीये. साधू संतांचं जीवन, विषय तो त्यांचा झाला नारायण. आता ज्यांचा विषय नारायण झाला, दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. धंदा झाला होता तुकोबरायचं भजन करायचं, गोविंद गोविंद मना लागली या छंद. मग गोविंद ते काय अभेद नाही, रातन दिवस फक्त आणि फक्त गोविंद आसनी, गोविंद शयनी आणि गोविंद त्या म्हणी बैसलासे. माझी मजा झाली अनावर वाचा छंद या नामाचा. अख्खं जीवन फक्त भगवंत रूप झालं होतं. मग काहो महाराज, तुम्हाला यातलं काहीच आवडत नाही, मग आम्ही काय केलं म्हणजे तुम्हाला आनंद होईल? आम्ही जाऊन सांगा तुमच्या राजाला, आम्हाला जर सुखी व्हावं वाटतंय ना तुम्हाला, आम्ही जर सुखी व्हावं वाटत असेल तुम्हाला, तर काय करा, तुम्ही गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला. काय घाला? कंठी मिरवा तुळशी आणि व्रत करा एकादशी. मंडळी, जगद्गुरु तुकोबराने व्रत एकादशी करायला सांगितलं, गुरुवार करायचा सांगितलेला. माया हो, तुमचा लय भडीमारा असतो. आठवड्यातून एखादा दिवस तरी जेवण करत जा. शुक्रवार आहे, मंगळवार आहे, शनिवार आहे, गुरुवार, रविवार सुद्धा धरायला लागल्या बाया महाराजा. कोण गुरु भेटला यांना काही कळत नाही. एवढे उपवास शास्त्राने सांगितलेले नाहीये महाराज. मी नारदाच्या गादीवर सांगतोय तुम्हाला, उपवास फक्त शास्त्रानं 2 सांगितलेले महाराज. किती उपवास आहे? 2 उपवास करावे. याच्यासाठी मी प्रमाण देईल. एकादशीचा उपवास आहे, याच्यासाठी भागवतामध्ये 9व स्कंदामध्ये अंबरीश राजाचं चरित्र आलेलं आहे. बरोबर आहे का नाही? घरी जाऊन भागवत वाचा. अंबरीश राजाने एकादशीचं व्रत केलं होतं, ते भागवतात पुरावा आहे. जगद्गुरु तुकोबरायच्या गाथ्यामध्ये सुद्धा सांगितलं की एकादशी सोमवार केलाच पाहिजेत आपण. एकादशी आणि सोमवार. आम्हाला एक प्रश्न करायचा आहे, गुरुवार धरावा याच्यासाठी गाथ्यात प्रमाण दाखवा. काही लोक म्हणतील आम्ही स्वामी समर्थाचा गुरुवार धरतो. चांगली गोष्ट आहे, पण स्वामी समर्थ जन्माला येण्याच्या अगोदर गुरुवार कोणाचा होता? तुमच्या बापाचा का माझ्या बापाचा? काही लोक म्हणतील आम्ही साईबाबाचा गुरुवार धरतो. अरे साईबाबा जन्माला येण्याच्या अगोदर गुरुवार कोणाचा होता? काही लोक म्हणतील आम्ही शास्त्रात या उपवासाला किंमतच नाहीये महाराज. शास्त्रामध्ये फक्त व्रत एकादशी करीन उपवासी, गाईन अहर्निशी मुखी नाम. व्रत एकादशी करीन उपवासी. आता नवरात्रात तर मला हसू येतं महाराज, माफी मागून एक वाक्य बोलण्याचं धाडस करतो. अहो, जे बावळं 12 महिने धाब्यावर येते, 9 दिवस बिना चपलीचं फिरतो. कठीण काळ झालाय ना महाराज. 12 महिने एकही धाबा सोडला नाही त्यानं खडकवासला परिसरातला. आणि 9 दिवस बाबा 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 बाबा, एक टाइम काय जेवतो, मगरच काय खातो. कोणत्या मनस्थितीमध्ये जगताय तुम्ही? अजिबात नाहीये. तुम्ही ज्या भ्रमात जगताय तो भ्रम सोडून द्या गड्यांनो. मी तुम्हाला बसणाऱ्या मंडळीला सावध करील, चालूपणा माणसाने बायको सोबत करावं ती तुमची बायको आहे.
चालूपणा मायबापासोबत केला चालेल, ते तुमचे मायबाप आहे. भावासोबत करा, मित्रासोबत करा, मैत्रिणीसोबत करा, बहिणीसोबत करा. पण बसणारी मंडळी, चालूपणा माणसानं देवासोबत करायचं नाही, कारण जगातला सगळ्यात हुशार माणूस देव आहे महाराज. चतुरात्व शिरोमणी गुण लावण्याची मुकुट सकळा म्हणी धन्य तोची विठोबा. पण तुमच्यामध्ये आणि देवामध्ये फरक आहे. देवाची चतुराई ही निरपेक्ष आहे आणि तुमची आणि माझी चतुराई सापेक्ष. सापेक्ष म्हणजे निरपेक्ष. या दोन शब्दाचा अर्थ सांगू. कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करता भक्ताचं कल्याण करण्यासाठी देवाने केलेली जी चतुराई आहे ती निरपेक्ष आहे. आणि तुमचं माझं असं आहे, दुसऱ्याचं घर जळलं तरी चालतं पण आपलं वांग भाजलं पाहिजे. तुमची माझी धारणा काय? दुसऱ्याची दाढी जळली तरी चालती पण माझी बिडी. आठवलं म्हणून सांगतो, लक्ष देऊ नका, फक्त विनोदाचा भाग घ्या. एकदा भारताचं मंत्रिमंडळ अमेरिकेला गेलं. साहजिकच आहे, अमेरिकेला गेलं म्हणल्यानंतर ते काही तुमच्या माझ्यासारखं आहे का महाराज? VIP फ्लाईटनं गेला असेल, ॲटोनं तर काही जाणार नाही. आणि 12ची मीटिंग होती, 10ला एअरपोर्टला उतरले, 11ला फ्रेश वगैरे होऊन नाश्ता करून मीटिंगला जायचं होतं. अमेरिकेच्या लोकांनी मीटिंग घेतली. अरे एक एक मंत्री 10-10, 15-15 लाख लोकांचं नेतृत्व करतोय आणि असे 10 मंत्री येत आहेत, ते कसं करायचं, काय करायचं? आता लवकर होणारा पदार्थ काय? कांदा पोहे. पण तो म्हणे कांदा पोहे करू गाड्यांनो, पण कांदा पोहे द्यायचे कोणत्या डिशमध्ये? आता कोणत्याही डिशमध्ये खायला ते का महाराज लोक आहे का? आपण वारीच्या टायमाला हातावर भाकरी घेऊन चालतो महाराज. आपल्याला सगळी सवय, आपल्याला जर्मनी जमती, आपल्याला प्लॅस्टिक जमतं, आपण साधे लोक आहे ना. त्यातला एक हुशार होता, तो म्हणे बघा आपण असं करू, चांदीच्या डिश बोलू आणि सोन्याचे चमचे त्याच्यावर हिरे लावू म्हणे. आता तिथं काय राजा बोले दर आले, 2 मिनिटात चमचे डिश लगेच तयार झाली. हे सगळे फ्रेश झाले, नाश्त्याला बसले. आता चांदीच्या डिशमध्ये पोहे पाहिले आणि चमचे पाहिल्यानंतर आणि त्या चमच्याला ज्यावेळेस हिरे पाहिले त्यावेळेस आपल्या काही चमच्याच्या तोंडाला पाणी सुटलं. ते म्हणे हे बघा, त्यातला एक म्हणे हे बघ गड्यानो, तुमच्या पाया पडतो, अख्खा महाराष्ट्र खाल्ला रे तुम्ही, आता फक्त अमेरिकेत चव नका घालू गड्यानो. तुम्हाला एक गोष्ट सांगू का महाराज? ज्याला खायची सवय आहे ना, लक्ष देऊन ऐका बरं, ज्याला खायची सवय तो दिंडीचा अध्यक्ष केला तरी खाणारच आहे. ज्याला खायची सवय तो सप्त्याचा अध्यक्ष करा, खाणारच आहे. ज्याला खायची सवय तो ग्रामपंचायतचा अध्यक्ष करा, तो खाणारच आहे. त्याला सवय जर असली ना, धरिताई परी आवरे ना. ज्याला खायची सवय त्याचा हात गुण तो टाकतच नाही महाराज. तो जिथं जाईल तिथं जाय, तिथी पिढी लोक, जिथं जाईल तिथं काही ना काहीतरी खाणार आहे. दिंडीचा अध्यक्ष करा, तांदूळ तरी घेऊन येईल, उरलेले कांदे तरी घेऊन येईल, लसूण तरी घेऊन येईल. म्हणून खाणाऱ्या लोकांना बहुतांशी चांगलं पद देत जाऊ नका. निष्काम कर्मयोगी माणूस पाहिजेत महाराज, ज्याला काहीच कळत नाही. ज्याला ट्रस्ट स्थापन करायची ना, त्यानं सचिव खूप चांगला ठेवायचा, नाही तर कधी कधी अवघड होतं महाराज. सचिव कोणाची सही करून कधी पैसे काढाल काही सांगता येत नाहीये. मग आता हे हुशार होते, पण ज्याला खायची सवय, एक जण म्हणे चमचा तर हाणायचा गाड्या सोडायचा, ते हुशार होतं. असले विनोद सांगायला सुरुवात केले महाराज त्यानं. एक विनोद तर एवढा सुंदर सांगितला, एवढा सुंदर सांगितला की अमेरिकेचेही मंत्री पोट धरू धरू खाली पडले आणि भारतातलेही पडले. जसे हे खाली पडले त्यांचं दुर्लक्ष झालं, त्याला जसा चमचा उचलला तसा खिशात घातला. आता त्या आमंत्रण पाहिलं, यानं खाल्लं मी का नको, लय भावंती खराब आहे, तू भूखंड खाल्ला मी का नको, मिल वाटके खायगे, तेव्हा त्यांना बरं वाटतं. नाही तर एकानं खाल्ल्यावर तर अवघडच आहे महाराज. तो म्हणे आता एक चमचा गायब झाला, ठीक आहे, लोक म्हणतील बघ कचऱ्यात गेला, भांड्यात पडला, पण एका टायमाला जर 2-2 चमचे गायब झाले तर नक्की हे लोक ईडी लावल्याशिवाय राहणार. दुसरं म्हणे चमचा तर खायचा पण कळू द्यायचं नाही, ते याच्यापेक्षा हुशार होतं. ते राहिलं म्हणे, अय आमच्या लोकांना नुसते विनोद नाही जमत, अहो आमच्या लोकांना नुसते विनोद नाही जमत, चांगल्या प्रकारची जादू करतोय आम्ही. तुम्हाला काय वाटलं नुसते आवाजाचे जादूगार नाही आम्ही, आम्हाला सगळंच जमतं. ते म्हणे हो का, मग काय? त्यानं चमचा उचलला न वर केला, याला काय म्हणतात? ते म्हणे चमचा. मी असे जादू करून दाखवतो की तुम्ही पाहत राहाल. परत चमचा उचलला, याला काय म्हणतात? ते म्हणे चमचा. परत चमचा हातात घेतला, याला काय म्हणतात? ते म्हणे चमचा. हे बघा म्हणे, हा चमचा मी माझ्या खिशात घालतो आणि त्या मंत्र्याच्या खिशातून काढतो. याचा फसला हो, याचा काय झाला? फसला. पण दुसऱ्याचा. म्हणून आपली जी चतुराई ती सापेक्ष आहे. आपण ज्यावेळेस चतुराई करू त्यावेळेस निश्चित दुसऱ्याचं वाटोळं ठरलेलं आहे. पण महाराज देवाची जी चतुराई आहे, देवानं ज्या वेळेस चतुराई केली त्यावेळेस निश्चित तुमचं आणि माझं कल्याण केलेलं आहे. म्हणून खरं सांगू, महाराजांनी तुम्हाला आणि मला सांगितलं, कंठी मिरवा तुळशी व्रत एकादशी. एकादशीचं व्रत शास्त्राने सांगितलंय, एकादशीचं व्रत तुकोबरायने सांगितलंय. आणि वारकरी संप्रदायामध्ये एकादशीला जेवढं महत्व आहे तेवढं कशालाच नाहीये महाराज.
म्हणून माझी सर्वांना विनंती आहे, बाकीचे उपवास नाही केले तरी चालते गड्यानो, पण एकादशीचं वृंदावन असावं, एकादशीचा उपवास असावा, गळ्यामध्ये काय असावी, तुळशीची माळ असावी. अरे हे तुमच्यानी माझ्या जीवनातलं सगळ्यात मोठं सोनं आहे गड्यानो. बसणारे मंडळी, मला एक छोटासा प्रश्न विचारायचा तुम्हाला. तुमच्या कोंडव्यामध्ये, तुमच्या धावड्यामध्ये एखादा वारकरी माणूस मेला, एखादा कीर्तनकार मेला, एखादा गायक मेला, एखादा वादक मेला, आणि त्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, आणि तो मेल्यानंतर त्याच्या गळ्यातली तुळशीची माळ काढली, असं उदाहरण घडलं का हो तुमच्या जीवनामध्ये? बरं नाही घडलं. बरं तुमच्या परिसरामध्ये एखादा गोल्डन मॅन आहे, त्याच्या 4 बोटात 4 अंगठ्या आहे, गळ्यामध्ये 10 किलो सोनं आहे, हातात सोन्याचं ब्रासलेट आहे, हातामध्ये सोन्याची घडी आहे, आणि तो मेल्यानंतर ते सोनं त्याच्यासोबत जाऊ देतात का हो? यमाचे हाती भूषणे घेते काढून या. मग बसणारे मंडळी, तुम्ही किती जरी अंगावर सोनं घातलं तर लोक काढून घेणार आहे. जे सोबत येतं ते गळ्यामध्ये माळ, म्हणून मरायच्या अगोदर घाला. मरायच्या अगोदर घाला. नाही तर आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये एक नेम आहेच, लोक मेले की लोकांच्या तोंडामध्ये तुळशीचे पानं घालतात का नाही? तुमच्याकडे आहे का ती पद्धत कोंडव्यामध्ये? बंद करून टाका आजपासून ती. तुम्ही म्हणसाल महाराज का? अहो जे 12 महिने धाब्यावर मरत होतं त्याला मेल्यानंतर तुळशीचे पानं का म्हणून घालायचं त्याच्या तोंडामध्ये? असं एखादं बावळं मेलं की कोंबडीचे पक्क घाला त्याच्या तोंडामध्ये, मोक्ष मिळेल त्याला. अहो बावळं महाराज, ज्यानं जीवनभर दारू पेली त्याची आस्ती घेऊन पंढरपूरला निघाला, कशाला चंद्रभागा घाण करता नालीत फेकान त्याचे? अजिबात नाहीये. ज्यानं जीवनभर चुकीचा वागला, ज्यानं जीवनभर पाप केलंय, ज्यानं जीवनभर लोकांना त्रास दिला, अशा माणसाची आस्ती पंढरपूर नाही, पैठण नाही, तुम्ही काशीला जरी घेऊन गेले तरी तो नालीतला किडाच होणार आहे, तो काही वैकुंठाला जाणार नाहीये. म्हणून प्रॅक्टिकली जगायचं शिका. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला. एक सांगू महाराज तुम्हाला, इथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी बसलेल्या आहे ना, त्यांनी गळ्यामध्ये तुमच्या नावाचं मंगळसूत्र घातलं. मायाव काय केलं हो तुम्ही? मंगळसूत्र, नुसतं मंगळसूत्र तुमच्या नावाचं घातलंय गड्यांनो, आणि कुंकू तुमच्या नावाचं लावलं तर जीवनभर आपल्याला आपल्या बायकोची सेवा करावी लागती. अहो करोनामध्ये धंदे बंद होते तरी पण काळजी कोणाची करावी लागली? यांची करावी लागली की नाही? तिच्या बापाने एवढं सांगितलं, हा हात त्याला आपण कन्यादान म्हणतो. काय म्हणतो? आजपर्यंत मी माझी पोरगी सोन्यासारखी जपली, याच्यानंतर जबाबदारी कोणाची आहे? तुझी आहे. तुमच्या हातात हात दिला ना महाराज, कर्ज हो का काही हो, जीवनभर तिच्या मागे उभं राहावं लागतं आपल्याला, बरोबर आहे का नाही? मग तिनं काय केलं हो तुमच्यासाठी? काहीच नाही केलं तिनं. फक्त तुमच्या नावाचं काय घातलं? मंगळसूत्र घातलं, आणि तुमच्या नावाचं कुंकू लावलं. कीर्तनाकडे या. तसं तुम्ही फक्त एकदा माझ्या पांडुरंगाची माळ गळ्यामध्ये घाला, आणि त्याच्या नावाचा गोपीचंदन टिळा लावा, आणि एकदा फक्त प्रेमान त्याला म्हणा, देवा मी तुझा आहे तू माझा आहे. बस एवढं जर तुम्ही म्हणले ना महाराज, झालं, संपलं. देव माझा, देव माझा, माझा देव माझा, मी देवाचा, हीच माझी सत्यवाचा, हीच माझी सत्यवाचा, देव माझा, देव माझा, माझा देव माझा, मी देवाचा. एकदा माझ्या पांडुरंगासमोर जा, आणि एकदा देवाला म्हणा, देवा मी तुझा आहे. एवढं जर तुम्ही म्हणले ना, महाराज सांगतात, मागे पुढे उभा राही संभाळीत तुका म्हणे भार घातली यावरीन होईल काय वारी. पण आपण चुकून सुद्धा तसं म्हणत नाही. बायको माझी, लेकर माझे, आणि ज्याला आपण आपलं म्हणतो ते आपलं नाहीच आहे. म्हणून तुकोबराय सांगतात, कंती मिळवा तुळशी, व्रत करा एकादशी. काही अपेक्षा नाही आमच्या जीवनामध्ये. तुम्ही हरीचे दास म्हणवा. काय म्हणवा? दास होण्यात जी मजा आहे ती मालक होण्यात नाहीये महाराज. जी मजा साखर खाण्यात येते, साखर होण्यात अजिबात नाही, बरोबर आहे का नाही? म्हणून दास होण्यात जी मजा आहे ती मालक होण्यामध्ये नाहीये. मालक झाल्यानंतर तोटा काय माहितीये का? लहानपण देगा देवा, जया अंगी मोठेपण, तया यातना, तया यातना कठीण. ऐरावत
रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार लहानपण दे का देवा. बसणारे मंडळी, मानवी देहामध्ये दास होत असताना एक तर साधूचं व्हा, नाही तर भगवंताचं व्हा. साधूचं दास झाल्यानंतर फायदा सांगू का महाराज? तेथे राम नाम उपजय होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे. साधूच्या सहवासामध्ये गेल्यानंतर इच्छा नसली तरी भगवंताचं नामच म्हणून होतं. एका हिंदी कवीने वर्णन केलंय, संत संगत में 3 गुण हर कोई लागत पाव. वडापाव नाही हा. संत संगत में 3 गुण हर कोई लागत पाव, खाने को मिष्टान्न मिले और अंत वैकुंठ जाय. तुम्ही ज्ञानोबराय तुकोबरायच्या सोहळ्यातले माणसं आहे महाराज. ह्या परिसर सगळ्या इकडच्या भरपूर दिंड्या आहे. तुम्ही ज्ञानोबराय तुकोबरायच्या सोहळ्यात जाता, प्रस्थानच्या दिवशी वजन मोजायचं आणि वाखरीला वजन मोजायचं. 5 किलो वजन भरेल असतं महाराज. काय ताने महाराज, बाळूगाराम संध्याकाळी गुलाबच्या काय कमी महाराज. विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी. इथं बसणारे मंडळी, तुमच्या पोरांना फक्त वर्षातून एकदा दिवाळी आहे. कधी आहे? एकदा दिवाळी. अरे आम्ही ज्ञानोबराय तुकोबरायचे एवढे भाग्यवान लेकर आहोत की आम्हाला दररोज दिवाळी महाराज. काय आहे? दररोज दिवाळी. विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी. मग एवढं चांगलं साधू संतांनी करून ठेवलंय ना. माझी तरी विनंती आहे, दास माणसानं साधूचं झालं पाहिजेत. माझे गुरुजी मला एक वाक्य सांगतात, पुरुषोत्तम 100 गाढवाचं मालक होण्यापेक्षा एका शायण्याचं नौकर झालेलं कधी चांगलं आहे. लक्ष देऊन आहे का बरं? 100 गाढवाचं मालक होण्यापेक्षा एका शायण्याचा नौकर झालेलं कधी चांगलं आहे. अरे शायण्याचा नौकर होण्यास सुद्धा माणसाच्या जीवनाचा उद्धार आहे महाराज. साधूच्या दारातला कुत्रा झाला तरी माणसाच्या जीवनाचा उद्धार आहे. संत समागम एखादी परी व्हावे त्यांच्या द्वारी. अहो श्वान म्हणजे कुत्रा जरी झालं. अरे ज्ञानोबराय तुकोबरायच्या सोहळ्यामध्ये चालणाऱ्या घोड्याचं सुद्धा दररोज 2-2 लाख लोक दर्शन घेतात. ही संगतीचा परिणाम आहे. बैल का कमी का महाराष्ट्रात महाराज? हा, खिल्लारी बैल वेगळे, हे गाड्याला पळणारे बैल वेगळे. त्याला तर माणसापेक्षा जास्त आहे. ते 12 महिने डाईटवर असतात ते बैल. त्यांना दूध आहे महाराज, त्यांना काजू आहे, त्यांना बदाम आहे. एका मोठ्या माणसाकडे गेलतो बैल गाड्या मालकाकडे मी. महाराज त्यांच्या घरामध्ये माणसाला खायला बदाम नाही, बैलाला बदाम आहे. किती भाग्यवान बैल आहे तो. बदाम आहे, त्याला तूप आहे, काय नाही ते सगळं आहे महाराज. पण हे बघा, त्याची किंमत 50 लाख असतील. त्याची किंमत किती असेल? 50 लाख. तो पळाल्यानंतर 10 सेकंदामध्ये त्याचा गाडा जिंकत असेल. त्याला भेट म्हणून स्कॉर्पिओ देतील लोक. त्याला एखादी सोन्याची अंगठी भेटल, मोटरसायकल भेटल, थार भेटल. पण महाराज महाराष्ट्रातले वारकरी कधीच त्या बैलाचं दर्शन घेणार नाही. दर्शन फक्त ज्ञानोबराय तुकोबरायच्या पालखीच्या बैलाचंच घेतील. म्हणून दास तुकोबरायचं व्हा. दास कोणाचं व्हा? ज्ञानोबरायचं व्हा. तुकोबराय त्यांना सांगता छत्रपती शिवाजी महाराजाला, महाराज असं वाटतंय ना तुम्हाला आम्ही सुखी व्हावं, तर ऐका आमचं, आम्ही काय सांगतो ते. मनवा हरीचे दास तुका म्हणे मज हे आस, तुमचे रवित धन ते मज मृत्तिके समान. अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवली. खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलंय. नजर लागावं एवढा गोड कार्यक्रम आहे महाराज. खरं सांगू का, दररोज कीर्तन करताना एवढा ताण होतो महाराज. आड तर बेवडेच बसेल असतात या नवरात्रामध्ये. काल 2-4 दिवसापूर्वी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो महाराज. कोणी इथं बसेल, कोणी तिथं बसेल. मी एकठाच होतो महाराज. म्हणणाऱ्याला काही मिळणे, काय चाललंय काही कळत नाही. कधी कधी असं वाटतं कीर्तनकार होण्यापेक्षा 10 म्हशी घेणं पुरतात. काही 7 पाहिले की असं वाटतं देवा चिकनगुन्याची बरी पण ही नको. आणि तर सगळेच महाराज सोन्यासारखे कान आहे महाराज तुमचे. तुम्हाला चांगल्या लोकांचं श्रवण करायची सवय आहे. ज्ञानोबराय तुकोबरायच्या कुशीमध्ये जन्माला आहात म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, जगदंबा मातेच्या दरबारात गोंधळ घाला. जसा माझ्या नाथ बाबांनी घातलाय, जसा माझ्या तुकोबरायने घातलाय, जसा माझ्या नामदेवरायने घातलाय. किती सुंदर आहे पहा. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी वो, पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी. एक नसले तरी सोपी आहे ना. अनादि निर्गुण प्रगटली भाव हे म्हणू शकता का? मोहमय सासुर मर्दनाला गुणी, त्रिविध तापाती कराया जाळणी, भक्ताला की तू पावस निर्वाणी. आईचा जोगवा मागेन. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, नवरात्र उत्सव चालू आहे. 9 दिवस म्हणजे 9 विधा भक्ती आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पाद सेवनम अर्चनम वंदनम दास्य सख्यम आत्मनिवेदनम. 9 दिवस भगवंताचं भजन करा.
उपवास करण्यापेक्षा, भगरीचे भाव वाढवण्यापेक्षा, शब्दानेचे भाव वाढवण्यापेक्षा जगदंबा मातेसमोर भजन करा, जगदंबा मातेला विनंती करा. एक सांगू महाराज, आपण सर्व आपल्या जगदंबा मातेला विनंती करू. अख्खा महाराष्ट्र पावसाने हाहाकार माजलाय महाराज सगळ्यांना. तुम्हाला काही संकट आहे का काही सांगता येत नाही. तुम्हाला संकट खडकवासला फुटल्यावरच आहे, तोपर्यंत काहीच नाही. तोपर्यंत काहीच टेन्शन नाही महाराज तुम्हाला, बरोबर आहे का नाही. तुम्हाला काही पाण्याचा ताण नाही. तुमच्याकडे पाणी साचलं बी तरी ते तुमच्या ड्रेनेज लाईनमुळं साचतं, ते काही जास्त पाण्याचा काही विषय नाही. पण कधीतरी मराठवाड्यात येऊन पहा हो महाराज, काय आहे शेतकऱ्याचं जीवन. सोयाबीन आहे, शेतकऱ्याचं जीवन काय आहे, कपाशी आहे. 100%पैकी 100% माझ्या शेतकऱ्याचं नुकसान झालं. या कीर्तनाच्या माध्यमातून आपण जगदंबा मातेला एवढीच विनंती करू, हे आई आम्ही तुझे लेकरं आहोत, निश्चित या ओल्या दुष्काळापासून आम्हाला धैर्य दे, आम्हाला त्या संकटावर मात करण्याची काय दे, ताकद दे, अशी आपण जगदंबा मातेला कृपा करू, विनंती करू. निश्चित जगदंबा माते तुम्हाला या संकटातून सोडवल्याशिवाय राहणार नाही. अगदी गोड नियोजन आमच्या माणिक तात्यांनी केलं. नजर लागाव. पिंगळेवाले बाबा दुसरे आणि माझ्याकडून जर पिंगळा ऐकायचं आलं तर ते चार्जेस लागतील. कारण कॉपी करून काही फायदा नाही. पिंगळेवाले बाबा, आईच्या गीतावाले बाबा, सगळे बाबा वेगळे वेगळे विभाग येते, बरोबर आहे का नाही. ऐका लक्ष देऊ. म्हणून खूप सुंदर नियोजन आमच्या माणिक तात्यांनी केलं. नजर लागावं एवढा गोड कार्यक्रम. बापरे बाप, अगदी जीव ओतून हा कार्यक्रम तुम्ही सर्व मंडळींनी केल्या. 20-25 वर्ष झाले दरवर्षी एका महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकाराचं कीर्तन ठेवून या सर्व मंडळीला चांगला ज्ञानाचा बोध घडवण्याचं काम आमचे सर्व अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सर्वच मंडळी तुम्ही एवढं गोड काम करता. मला आनंद वाटतो महाराज. तुमच्या देवी मातेचा आदर्श नुसता कोंडव्यात हावड्याने घेऊ नये, तुमच्या परिसराने घेऊ नये, पुणे जिल्ह्यातील प्रत्येक मंडळाने तुमचा आदर्श घ्यावा. एवढा सुंदर कार्यक्रम तुम्ही सर्व मंडळी, आणि हे सर्व श्रेय आमच्या तात्यांना जातं. तात्यांनी खूप जलदमध्ये, तात्या म्हणे महाराज खूप सुंदर नियोजन आहे, 2-3 वर्षापासून आम्ही तुमची वाट पाहतोय, म्हणून तात्यामुळे तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. अगदी सुंदर नियोजन केलं. नियोजन करणं वेगळं, नियोजन जीव ओतून करणं वेगळं. कार्यक्रम तर दररोजच करतात, पण कार्यक्रमात जीव ओतला पाहिजेत, आणि तुम्ही सर्व मंडळी जीव ओततात. तात्या तर आहेच, पण त्यांच्या सोबत तुम्ही सर्व मंडळी त्यांना सहकार्य करता, सिंहासारखे त्यांच्यासोबत उभे राहता, म्हणून एवढं सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी करता. मला एवढंच सांगायचं तुम्हाला, सांप्रदायिक कार्यक्रम ठेवले, समाजाच्या उपदेशाचे जर कार्यक्रम ठेवले तर निश्चित समाजासाठी चांगला संदेश जातो. एवढ्या माझ्या माता मावल्या कीर्तनासाठी उपस्थित आहे. किती टेन्शन फ्री कीर्तन ऐकतात होते महाराज, काहीच त्यांना ताण नाहीये. त्यांना माहिती आहे कीर्तन म्हणजे वारकरी संप्रदायाचा आदर्श कार्यक्रम आहे. इथंच जर तुम्ही तमाशाचा कार्यक्रम ठेवला तर एवढ्या शांततेने बसतील महाराजा, ह्या येणारच नाही. याचं कारण चुकीच्या कार्यक्रमात त्यांना त्यांच्या लोकांवर विश्वास राहिलेला नाहीये. त्यांना माहिती आहे आपण तिथं सुरक्षित नाही आहोत, म्हणून कीर्तनामध्ये माझ्या माता मावल्यांची संख्या खूप आहे. माझ्या माता मावल्यांना माझी विनंती, मायानो, 9 दिवस 9 साड्या बदलण्यापेक्षा सासूला जीव लावा, देवीची कृपा होईल तुमच्यावर. साड्या बदलताना घरी गेल्यावर सासूला धमकी देता, गाढवान शेत खाल्लं पापनं पुण्य, काहीच फायदा नाही. दिवसातून 3 जरी बदलल्या तरी देवीची कृपा तुमच्यावर होणार.